खरं तर सध्या सर्वांच्या नजरा मुख्यमंत्री पदाकडे लागलेल्या आहेत. कोण मुख्यमंत्री होणार याची उत्सुकता आहे. मात्र असं असताना मुख्यमंत्री पदाबाबत एक सर्वात मोठी बातमी ती म्हणजे राज्यात देखील भाजप मुख्यमंत्री पदासाठी धक्कातंत्र वापरणार ही चर्चा रंगलेली आहे. मुख्यमंत्री पदासाठी मध्य प्रदेश याशिवाय राजस्थानमध्ये जशा प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला होता तसाच पॅटर्न राबवणार का ही चर्चा सुद्धा सध्या रंगलेली आहे. तर महायुतीचा मुख्यमंत्री कोण याचं गूढ अद्यापही कायम आहे. भाजपचाच मुख्यमंत्री होणार असल्याचं ठरलंय तरी नाव मात्र अजून जाहीर होत नाहीये. तर जेव्हा जेव्हा भाजपला मुख्यमंत्री पदासाठी 72 तासांहून अधिकचा वेळ लागलेला आहे त्यावेळेस भाजपनं धक्कातंत्राचा वापर केला असल्याचं देखील बोललं जातंय. त्यामुळे आता अनेक आश्चर्यकारक निर्णय खरं तर मुख्यमंत्री पदासाठी होण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये सुद्धा हाच पॅटर्न खरं तर बघायला मिळालेला होता आणि त्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा तसाच काहीसा प्रयोग केला जातो का? एकनाथ शिंदेही नाही, देवेंद्र फडणवीसही नाही, अजित पवारही नाही, नवीनच चेहरा दिला जातो का? हे बघणंही महत्त्वाचं असणार आहे. तर 72 तासांच्या आत निर्णय घेतला तिथे चर्चेतला चेहराच कायम ठेवण्यात आला. मात्र ज्या ठिकाणी 72 तासांपेक्षा जास्त कालावधी लागलाय तिथे सीएम पदाचा चेहरा बदलण्यात आला. मध्य प्रदेश, राजस्थान, ओडिशा, उत्तर प्रदेश, छत्तीसगड या ठिकाणी 72 तासांपेक्षा जास्त वेळ लागला आणि नवीन चेहरा बघायला मिळाला. 2014 मध्ये महाराष्ट्रात गडकरी, तावडे आणि पंकजा मुंडे यांचं नाव चर्चेत असताना 2014 मध्ये भाजपने तत्कालीन प्रदेश अध्यक्ष फडणवीस यांना मुख्यमंत्री केलं होतं तेव्हा त्यांचं नाव चर्चेतही नव्हतं. त्यामुळे यंदा सुद्धा असंच काहीसं घडतं का हे बघणं महत्त्वाचं आहे.